निवडणुकीच्या रागातून तुतारीच्या कार्यकर्त्यांनी भाजपा पदाधिकाऱ्याच्या घरावर हल्ला केलाय। बेलापूर विधानसभा निवडणुकीच्या रागातून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी भाजप युवा मोर्चा उपाध्यक्षाच्या घरावर हल्ला केल्याची घटना बेलापूरमधील शहाबाज गावात घडली आहे। कल्पेश कुंभार यांच्या गणपती कारखान्यातील मूर्तींची देखील यावेळी गावगुंडांनी तोडफोड केली आहे। तसेच कल्पेश यांना जीवे मारण्याची धमकी दिली असल्याने याबाबत कल्पेश यांनी एनआरआय पोलीस ठाण्यात तक्रार नोंद केली असून एनआरआय पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे। इलेक्शनचा राग आहे हा। इलेक्शनच्या टायमाला पण माझ्या विरोधात असे त्यांनी व्हिडिओ वगैरे टाकल्या होत्या। आता त्यानंतर मी आज सकाळी 8:30 वाजता झोपलो होतो बेडरूममध्ये। त्यानंतर अचानक अजय कुंभार, मंदार कोळी, प्रयाग कुंभार, अजून कमलेश असे 5 जण पोरं माझ्या घरात घुसले आणि इथे 4-5 जण उभे होते। त्यांनी जेव्हा घरात घुसताना, हा माझा कारखाना आहे, कारखान्यातनं घुसत घुसत गणपतीवर लाथा, गणपतीच्या मूर्त्या तोडल्या, मडकी तोडली, त्यानंतर माझी काचा तोडल्या, त्यानंतर घराचा दरवाजा तोडला, आई वडिलांना मारहाण केली, बायकोला मारहाण केली आणि मग नंतर घरामध्ये आले, बाथरूमच्या खिडक्या वगैरे त्यांनी सगळ्या तोडून दिल्या आणि बायकोला पण कपडे फाडून त्यांनी मारलेला आहे। हा इलेक्शनचा राग आहे त्याच्या मनात। तेव्हापासूनच इलेक्शनच्या वेळेला पण माझी अशीच एक व्हिडिओ त्यांनी व्हायरल केलेली, काही नसताना चुकीची व्हिडिओ व्हायरल केली। आताही त्यांनी तेच केलेलं आहे आणि मला अशी धमकी पण दिली का तुला 2 दिवसात आम्ही ठार मारू, तू तर एकटाच आहेस, आम्हाला तर 3 भाऊ आहेत, आमचा एक गेला फरक नाही पडत, पण तुला आम्ही ठार मारूनच जाणार, असे ते जाताना बोलले। आणि आईला पण, वडिलांना, माझ्या इथं जो विनेश म्हात्रे म्हणून पोरगा आहे त्याला पण खूप त्याच्या डोळ्यावर वगैरे मार लागलेला आहे, पोटात त्याच्या फायटी वगैरे आणि लाथाबुक्यांनी त्याला मारलेला आहे। पोलिसांनी चांगलं सहकार्य केलं आणि त्यांच्यावर FIR पण दाखल झालेला आहे, सगळी कलमं पण लावलेली आहेत। पोलिसांनी सांगितले त्यांना लवकरात लवकर आम्ही अटक करू। तुम्ही कोणत्या पक्षाचे आणि ते कोणत्या पक्षाचे? मी BJPचा काम करतो, एक जिल्हा उपाध्यक्ष युवा मोर्चाचा, आणि ते तुतारीचं काम करत होते ती लोक। तेव्हापासून हा राग आहे, आत्ताच नाही, मला हे 3 महिने झाले असा त्रास देतो। आणि माझ्याबरोबर सुनील दिवाकर म्हणून मुलगा असतो, त्यालाही रात्री 3:30 वाजता त्यांनी बेदम मारला आहे। त्यानंतर NC करायला गेला तो, तर तिथं ती पोलीस स्टेशनच्या बाहेर सगळे 8 जण उभे होते, तू जर NC केली तर आम्ही तुला परत मारू। मग तो घाबरून परत घरी आला। त्यानंतर एक गौरव पाटील म्हणून मुलगा आहे बेलापूरचा, त्याचे पाय तुटेपर्यंत त्यांनी रॉड वगैरे मारले, त्यांची दहशत माजवतात आहे। हा बेलापूर आहे का बिहारमध्ये आपण राहतो? पोलिसांना माझा सवाल आहे, आणि पोलिसांची भीतीच नाही त्यांना, पहिली गोष्ट तर पोलिसांनी यांना लवकरात लवकर अटक करावी ही माझी मागणी आहे।